निवडून आल्यानंतर उत्तर आयुष्यामध्ये माझ्या विरोधात जे पहिल्या निवडणुकीत उभे होते या सर्वांनी मात्र बरं झालं आम्ही पडलो आणि तू निवडून आला हे मला सांगितलं. याच्यातले आम्ही जे 3 प्रमुख उमेदवार होते आजपर्यंत मला कधी सांगण्याची संधी मिळाली नाही. यामध्ये जे 2 नंबरवर जे होते ते डॉक्टर दयान दिवान नावाचे एक डॉक्टर होते आणि ते जेव्हा रुग्णालयात भरती होते अत्यावस्था होती त्यावेळेस मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी माझा हात धरून साश्रू त्यांनी मला आशीर्वाद दिले आणि सांगितलं की अच्छा हुआ कि मैं गिर गया और तू जीत के आया. तेरे जैसे आदमी की तेरे जैसे लड़की को गिरा के मैं जीत के आता तो ऊपर वाले को क्या मोदी का माझी पाठ थोपटली त्यांच्या संपूर्ण परिवारावर आणि असंच चांगलं काम करत एवढी मोठी शाबासकी त्यांनी दिली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा एक परिवार आमच्या इथला आदरणीय कडुबा पाटील जे आहेत जो मुलगा आहे तो भारतीय जनता पक्षाचा तालुका अध्यक्ष होता. तो प्रमुख त्यांची आणि माझी ते भाजपवर आणि मी काँग्रेसवर अशी होती. त्यांचं देखील आजचे विधान हे आहे की मी निवडून आलो असतो तर सदस्य झालं असतो मात्र तू आपल्या पंचक्रोशीतला आपल्या भागातला आज राज्यस्तरावर गेला दिल्लीपर्यंत गेला आणि मला अभिमान आहे. जे विरोधक होते त्यांना आज ते तुमची स्तुती आज आमचे राजकीय पक्ष वेगळे आहेत परंतु मला त्यांच्याबद्दल निदांत आदर आहे. हरिदास पाटील जे होते त्यांनी देखील मी जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बरं झालं की आपण पडलो आणि तो निवडून आला आणि यामध्ये पैसा आला नाही जात आली नाही धर्म आला नाही म्हणून मला असं वाटतं की तो संस्कार माझ्यावर झाला.